दंडवत प्रणाम. मायबापो, गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज, अर्जुन हे दोन पात्र आहेत. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देत आहेत, समजून सांगतायत. मोठा ते वयानं मोठे आहेत किंवा ज्येष्ठ आहेत किंवा त्यांचा म्हणजे ज्येष्ठ म्हणून जसे की आपले वडील आहेत. आपले वडिलांना आपण एकच सारखे जीवच आहेत दोघं बी आपण. आणि तसा श्रीकृष्ण महाराज एक वडील म्हणून त्याला उपदेश देत नाही, तर त्याला श्रीकृष्ण महाराज एक ब्रह्म परमेश्वर अवतार म्हणून उपदेश देतात. आणि तो बी ऐकतो. तो काही कमी माणूस नव्हता. त्याला बी चार वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं ज्ञान होतं. जेवढंच एका ज्येष्ठ माणसाला असू शकते तेवढं ज्ञान त्या अर्जुनाला होतं. पण तरीही अर्जुन श्रीकृष्ण महाराजाचं ऐकू लागला. आणि श्रीकृष्ण महाराजाचं त्यानं तर श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं की शिष्यस्ते हमशादी मामतोम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, मला तुम्ही उपदेश करा. असं तो शिष्य तो पत्करतो. आणि पत्करल्यानंतर तो प्रश्न विचारतो. आणि श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणजे अधिकार वाणीनं मग त्याला सांगतात, शिष्य तो पत्करल्यानंतर. आणि त्याला सांगतात की अर्जुन, हे जे वेद आहेत ते त्रिगुणात्मक आहेत, त्रैगुण्य विषय आहेत. आणि तू निस्त्रय गुणो भाव अर्जुन, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो, निर्योगक्षम आत्मवान हो, असा उपदेश देतात. आणि त्याला म्हणतात की अर्जुना, यदा ते मोह कधीलम बुद्धी व्यतीतरिष्यती तदा गमताशी निर्वेदम श्रोतवेशे सुतशी श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थाशिसी निच्छला समाधावचला बुद्धी तदा योग मोहापशिशी. तुला तुझं परमेश्वरामध्ये चिंतन लागणार नाही, कोर लागणार नाही, जेव्हा त्या श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे वेदाच्या अलंकारिक भाषेतून तुझं मन बाहेर निघणार नाही. तोपर्यंत तुझं मन त्याच्यात लागणार नाही. आणि तू ह्या मोहरूपी चिखलातून बाहेर निघणार नाहीस तोपर्यंत तुला परमेश्वर प्राप्तीचं गूढ परमेश्वर प्राप्ती होणार नाही, असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात. आणि त्याला म्हणतात की तू मन एक कर, स्थितप्रज्ञ हो. आणि मग स्थितप्रज्ञेचे लक्षणे त्याला सांगतात. 3ऱ्या अध्यायामध्ये त्याला सांगतात की अर्जुना, हे काम आणि क्रोध, ह्या क्रोधाच्या कामाच्या लांब राहतो. आणि 4थ्या अध्यायात मात्र इथं परमेश्वर श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात, अर्जुना की इमम युवस्वते योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्स्वा कवे ब्रे यवम परंपरा प्राप्त मीमम राजर्षेदू सकाले नेमाता योगो नष्ट परंतप. मी हे तुला ज्ञान सांगतो आहे, हे मी पहिल्यांदा युवस्वानाला सांगितलं, विश्वानानं मनूला सांगितलं. आणि असं म्हणजे हे परंपरेनं प्राप्त आलं आहे. आणि सकाले नेमाता योगो नष्ट परंतप, फार काळ झाल्यामुळं ते नष्ट झालं आहे. तर मी भक्तोशिमेक सखाचे ती रहस्य भेददुत्तम, तू माझा भक्त आहेस, सखा आहेस, त्याच्यामुळे मी तुला हे पुन्हा सांगतो आहे. अर्जुन हा इथं जीवेश्वर भेद प्रकट झाला. खरा जीवेश्वर भेद इथंच प्रकट झाला. मायबाबो, जीवेश्वर भेद तर अगोदरच 2ऱ्याच अध्यायात प्रकट झाला. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुन अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्येरी भारत अव्यक्त निज्ञानेव तत्र का परिदेवाला. सर्व जीव अव्यक्त असतात, मध्यस्थितीत व्यक्त होतात, पुन्हा माया त्याला पुन्हा अव्यक्तात नेते. पुन्हा माया बदलते. बोलताना म्हणतात अर्जुन, ही माया म्हणजे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या, तुला ही आवरणार नाही जीवाला. दैवी हेशा गुणमयी मम माया दुर्या मामेव प्रपंदिते. तू जर मला, कोणताही जीव जर मला शरण आला तरच ती मायाचा पार होऊ शकतो, नाहीतर ते मायाच्या पार होऊ शकत नाही तो जीव.
असं श्रीकृष्ण. आणि दैवी ह्याच्या गुणमयी, दैवी हे ती गुणमयी त्रिगुणात्मक आहे. आणि तरुण जाण्याचा दूरत्व आहे, अवघड आहे. पण मला जर तू जर शरण आलास तर म्हणजे, आणि पुन्हा एका ठिकाणी ते म्हणले मी कोणी शरणम सुहृत, खरं शरण जाण्याचं ठिकाण मी आहे, जीव नाही. खरं शरण जाण्याचं ठिकाण जीव नाही, खरं शरण जाण्याचं ठिकाण परमेश्वरच आहे. शरण जाण्याचं ठिकाण, खरं निवास आपलं परमेश्वरच आहे. आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. पण आपण बरेच लोक म्हणजे जीव तोच शिव, जीव तोच देव असं म्हणतात आणि तिथं फसून राहतात. तो भेद हा गीतेनं उलगडून टाकलेला आहे. ती ते श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना माया अध्यक्षेनं प्रकृती सुयते सचराचर. माझ्या अध्यक्षतेखाली माया ही सृष्टीची रचना करते आणि हे तू नाण्यानं कोणते जगद्वी परिवर्तते, त्याच्यामध्ये बदल करते. हे असं सगळं सांगितलं. आणि मग अर्जुनाला ज्ञान सांगतायत तर अर्जुन म्हणतो देवा अपरमभूतो जन्म परमजन्म यश होता तर कथमेत द्विजान्याम तो माधव पुक्तवानी ती. अरे तुझा जन्म अलीकडचा आहे आणि त्या विश्वानाचा खवा झालेला आहे. मग तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं. हे कसं? तर हे जीवाचं लक्षण आहे माय बाबा. परमेश्वर ते काय म्हणले? मग ते म्हणले अर्जुना बोवनी मेवे तिथं आणि जन्मानी तर अर्जुन. हे परमेश्वराचं बोलणं आहे. आणि अपरमभूतो जन्म परमजन्म हे स्वतः हे जीवाचं बोलणं आहे. जीव तसा बोलू शकतो. ते म्हणला तुमचा अपरमभूतो जन्म परमजन्म हे स्वतः कथमेत द्विजाने तो माधव पुक्तवानी ती. आणि परमेश्वराचं बोलणं अरे अर्जुना बहुनी मेवे तिथं आणि जन्मानी तोच अर्जुन तान्य वेद सर्वांनी न तो मेथ पर्यंत. मी कोण आहे? मी आजोपी आहे. तुझा माझा बदल फरक आहे तुझ्यात माझ्यात. तू जीव आहेस, मी परमेश्वर आहे. मी आजोपी आहे, तू जन्मणार आहेस. तुला जन्मावं लागते, मरावं लागते. मला जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. मी आजोपी आहे, आजोपी. आणि मला कर्मे बांधू शकत नाहीत अर्जुना. तुला कर्मे बांधतात. नमाम कर्मालिपंती न मे कर्मे फलेस प्र इति मामेव विजानती कर्म भिन्न संबंधित. मला कर्म बांधू शकत नाही अर्जुना असं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना बहुनी मे व्यतीत आली. तुझे माझे अनेक जन्म झाले आणि ते जीवाला कळत नसतात, परमेश्वराला कळतात. बहुनी मे व्यतीत आली जन्मानी तो अर्जुना तान्य वेद सर्वांनी न तो मेथपर्यंत. तुला त्यातला एक बी माहीत नाही. असं परमेश्वराचं आणि जीवाचा भेद श्रीकृष्ण महाराजानं इथं करून दाखवलेला आहे माझ्या बापा. तर जीव आहे, परमेश्वर आहे. तर हे 8च मिनटाचा व्हिडिओ आहे. तर मी एखादा मोठा व्हिडिओ टाकीन तर त्याच्यात डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन की जीव हा कसा वेगळा आहे, जीव कसा पृथ्वीवर येतो आणि परमेश्वर येतात आणि परमेश्वर कसे वेगळे येतं, परमेश्वर कसे आपले म्हणजे परमेश्वर आहेत आणि जीव कसा जीव आहे याचा मी तुम्हाला क्लिअर हे करून दाखवून, परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून. तोपर्यंत दंडोत प्रणाम.